नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. हे पीठ आपण सकाळी 9ला भिजवलेलं आहे. आत्ता वाजलेत 11 11:30 वाजलेत. 2 ते 3 तास हे पीठ असं आपण हे आता हे थोडं थोडं घ्यायचं, जसं लागतंय तसं असं पीठ घ्यायचं आणि असं मळायचं. परत असं मळून घ्यायचं थोडं थोडं पीठ. असं खूप छान असं ह्याचा सुगंध भरपूर असं दरवळतोय. लसूण जिरी क्या बात आहे. हे असं मी ह्याच्यात पुरणाच्या चाळणीवर टॉवेल टाकून ह्याला मी असं हे पहा मी असं थोडंसं पाण्यात म्हणजे हे वाळत नाहीये म्हणून ठेवते असं. आता आपण इथे सांडगे घालूयात. आता आपण अशा प्रकारचे सांडगे घालूयात. असे एकदम दाट आणि असे बारीक सांडगे तोडायचे. काही जण हिरवी मिरची घालत असतील बरं का, सांगता येत नाही. पण आम्ही कधीच हिरव्या मिरचीचं करत नाही. कारण का आम्हाला असं एक बोट ओल्लं केलं ना, हे असं पाणी हे पा ह्या पाण्यामध्ये हे बघा, हे पाण्यामध्ये असं पाणी घ्यायचं, असं बोट ओल्लं करायचं. ते देईन का धरायला. पहा आपले सांडगे बघा किती छान सांडगे, अगदी नाजूक बारीक. एका हाताला 4 हाताला फरक आहे. 4-5 जणींनी पटापट 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 झाले तोडून. अगदी 15 ते 20 मिनिटात, अर्ध्या तासामध्ये झाले. हे आपलं उन्हाळ्या कामाचाच हा कपडा आहे. मी दरवर्षी त्याला काम झाले की धुवून ठेवते झाकून. ब्रुनो कसा बसलाय बघा आपला. खूप पाय पोळतात बघा कशा सुखावल्यात. कोंबड्या पण सावलीला असतात. लय गार सावली असते, चिंचची सावलीच हटत नाहीये. पण आता जरा पालवी झाडली ना, नवीन पालवी असल्यामुळे जरा पातळ सावली आहे आणि बरेच फाटे पण तोडलेत त्याचे, सगळे खाली खाली येतात म्हणून. पण आमच्या चिंचाखाली एवढी गार सावली आहे ना, आम्हाला कुठं जायची गरजच नाही. झळ्या वगैरे अजिबात लागत नाही. इथं आमचा खाट असतो बाहेर दिवसभर चिंचेच्या खालीच. पण आता इथं गाया बांधल्यामुळे आता फाटे छाटलेत. आता हा सगळा राऊंड आहे ना, अर्धा पूर्ण असा राऊंड भरलेला असतो सावलीने, असा अर्धा खालपर्यंत होते याच्या फाटे. आम्ही खूप त्याला तोडलं, सगळं मुंडच केलं एकदम. आता आपल्याला राखण करावं लागणार आहे. तर मला तर वाटतं मला इथंच खुर्ची आणावं लागेल. काय अंग टाकावं पण वाटते जरा असं. सकाळपासून काम 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 काम. ते बघा आपले सांडगे दिसले का. आपले सांडगे उन्हामध्ये वाळतायत. तिथं ऊन येत नाही, सावली येत नाही लवकर, ऊनच राहतंय. एक मोठ्या जावाची सूनबाई, आमची एक जावबाई, परत मोठ्या जावबाईच्या घरी पाहुणे आले. तिच्या बहिणीची मुलगी, ती, मी, मग किती जणी त्या 3 मी 4 जणींनी तोडले पटापट पटापट. मग आल्या थोरल्या जावबाई. त्या म्हणाल्या अगं ग काय केलं काय भारी सुगंध आहे. म्हणले आमच्या घरापर्यंत त्याचे एकदम खमंग वास येतोय. भरपूर लसूण घातला सांडक्याला. मसाला टाकण्यामध्ये कंजूसी नाही करायची आणि भरपूर जिरं. आता मी तर म्हणते हाताचा सुद्धा. आणि आज मला नोकरी लागली. आज माझा जॉब काय आहे आज मला, तर सांडग्याला राखण बसायचं. कोंबड्यावरती जाऊन द्यायच्या नाही. नाहीतर कोंबड्यावरती गेल्या की त्यांना काय एक 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 गटम 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 खातील. एक जातो पुढे, पुढारी टोक 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 करतो आणि सगळं परत काय म्हणतात ना, लेहबार मागं बोलवतो. एक पुढारी गेला की मागं सगळे कार्यकर्ते पळतात त्याच्या मागं. फुकटचे सांडगे खायला, आपले सांडगे खायला फुकटचे. त्यांना काय शेणाचे पाय, घाणीचे पाय, अख्खा कपडा खराबवर. पापड्यावर तसंच झालं होतं. 2-3 पापड्या खराब केल्या तर त्यांना मला 4-5 पापड्या मला फेकून नाही द्यावं लागल्या. घातल्या आपण गायलाच, पण हायच नाही एवढं सगळं कष्टन माष्टन करायचं. हे बघा हिला कशी सुस्ती आली बघा.
श्यामाला कशी सुस्ती आली. आणि ही श्यामाची बघा कृष्णा, ती श्यामा आणि ही तिचं बाळ हे कृष्णा. लय गोड आहे बाळ, फार गोड आहे बाळ, सुंदर सुंदर बाळ आहे हे, सुंदर सुंदर बाळ. नको उठू ग, नको उठू, तुझ्या मी वाटच जाते, मी तुझ्याकडे येतच नाही. तर उठू नको, बसलेस ना तर शांत बस, कशाला उठते. ही पण बसली. ही मोकळीच असते, कारण का आम्ही हिला कधी लहानपणापासून घमेल्यातच दूध पाजले. ते सडाला एकदा गाईच्या लागल्या ना का मग गायांना त्रास देतात मोकळ्या सुटल्या. पण ही किती पण मोकळी असते ना, अजिबात गाईला प्यायला जात नाही, कारण का तिला सवय, घमेल्यामध्ये सवय आहे. आणि आपली ही व्हंडी गाय आहे, व्हंडी. आपल्याला तर छान छान ह्यांना घुंगरू आणायचे नवीन. त्या दिवशी पळाली, हे बघा हे बघा, ही तर तिथून घसरली, तिने मोठ्याने जम मारली. मला वाटलं काय लागलं असं का, हे का हे खरचटलं एवढं. हे बघा ही जखम बघा, ही थोडंसं तिने हिरोगिरी केली. त्याच्यावरनं जी तिकडून त्या दुसऱ्यांच्या शेतात गेली, धावत 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 आली आणि त्या लिंबाच्या झाडापाशी जे तिने उंच उडीने जम मारली ना, ते डायरेक्ट ह्या खुट्या आहेत ना इथंच आली, तिथून इथपर्यंत घसरत आली. अशा प्रकारे तिने काय म्हणतात ना, उड्डाण, फ्लाइंग जंप घेतलं. हिरोगिरी करते सुटल्यावर. हा बघा आपला शाहरुख खान सगळ्यात पुढे बसला आल्या. हा मी ह्याचं शाहरुख खान नाव ठेवलेलं आहे. ह्याला आवडतं उंचावर जाऊन ओरडायला, आज मैं ऊपर आसमान नीचे असं म्हटल्यासारखं. मित्रांनो या जेवायला आज बघा मुगाची तिखट डाळ केलेली आहे खटाई टाकून, आणि लोणचं. आज एवढंच आहे जेवायला, दुपारचं जेवायला. सकाळी भाकरी केलेल्या, आता पण आहेत भाकरी, पण मी भाकरी खाणार नाही आहे आता. आणि चटणी केलेली कांद्याची, मुगाची डाळ आणि हा भात. मी फक्त भात आणि मुगाची डाळ खाते. मित्रांनो या जेवायला. तुमच्या सर्वांचं जेवण झालं का? आवडते मला मुगाची डाळ, तिखट डाळ. बघा आपला ब्रुनो पण कसं जवळच झोपलाय. सकाळी मी काही जेवले नाही ना, कारण का आम्ही दुपारी मी जेवतच नाही. सकाळी मला काही जेवायलाच वेळ भेटला नाही, मी आता जेवते. नाही तर आम्ही 12 वाजेपर्यंत जेवतो. सकाळी नाश्ता वगैरे काय करत नाही, बिस्किट वगैरे खाते चहातून. मग 12 वाजता जेवले की परत भूक लागत नाही. मित्रांनो आज आता ना मी मार्केटला चालले आहे, बाजारला. आज मी बाजारला चालले. तुम्हाला बाजार दाखवते माझ्या गावचा कसा असतो. आईचे दुकान पहा बघा, दिसतंय का? बघा माझ्या गावचा बाजार मार्केट. काहीतरी घ्यावं. काकड्या कशा आहेत? टोमॅटो कसे आहेत? 30ला अर्धा किलो. 30ला अर्धा नाही, 15ला अर्धा, 30ला किलो. बघा मार्केट.
छान छान मिठाई लगेच रेडी, गरम गरम गरमागरम इथे असतात. किराणा दुकानं, बाजारातच खायचे प्रकार. काय घ्यायची? वांगी, बटाटे, टोमॅटो तर घेतले. आता आपण तरी चाललो. आता हा संध्याकाळी निवांत मी ह्याला सगळं निवडून ठेवेन. सगळं एकत्र झालेले आहेत. मिरच्या, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, बटाटे, शेंगा आणलेत आपल्याला खायला. काकड्या आणल्यात. ब्रुनोला आपल्या काकडी आवडते. ह्या पिशवीमध्ये खारी वगैरे आहे. रवा मैदा आपल्याला एक रेसिपी करायची आहे. जवळला मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिने मला फालुदा दिलेला आहे. त्यांच्याकडं जास्त पाहुणे होते म्हणून काय मी थांबले नाही. तिने मला फालुदा पार्सल दिला. तिच्या मुलीने केलेला आहे. तर आता मी फालुदा खाते. त्याच्यामध्ये 2 आईस्क्रीम टाकल्यात. ब्रुनो, ए ब्रुनो, येतो का फालुदा खातो? आईस्क्रीमच आहे. बघू ब्रुनो खातो का बघू. ए बघ इकडे, चल 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 लवकर ये 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 ये. तुला आवडली तर मी अजून देईल. मग तुला आवडली ना फालुदा, तुला आवडला तर मी आणखीन देईन तुला. दर बघ खाऊन बघ, आवडतो का बघ. बघ मग वेस्ट जातो नाही खाल्ल्यावर. खा, आईस्क्रीम आहे त्याच्यात. खा बाळा, खाले बाळ, हुशार आहे माझं. 100% तो खाणार आहे. अरे या फालुदा खायला. हो हो लागली. मी सगळी बटणं बंद केली होती. थांब बाबू, थांब थोडी देते तुला. थांब थोडी देते. ब्रुनो चांगलाच फालुदा खातोय. भरपूर झाला आता. बास तुला एवढा, मला पण तेवढा. खा खा. हा मला, हा त्यांना आणि ब्रुनोला 3 हिस्से करावंच लागतात. आता आला तर फालुदा मिळणार नाही, त्यात फालुदा मिळणार नाही. ब्रुनो लगेच संपवतो. बघा खडम 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 ब्रुनोने बघा संपवून टाकली. मिरच्या आणि गवार सगळ्या मिक्स झाल्यात. आता ह्या मी सगळ्या निवडून ठेवते. आणि आता हे भाजीपाला वगैरे फ्रीजमध्ये व्यवस्थित भरून ठेवते. मित्रांनो, आज मी सांडगे बनवले आहेत. सांडगेची रेसिपी तुम्ही मीराताईज किचनमध्ये नावात मीराताईज किचन ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांडगेचे व्हिडिओ, तुम्हाला सांडगे कशा पद्धतीने मी केले ते पाहायला मिळतील. तर तुम्ही पाहायला विसरू नका. मीराताईज किचनमध्ये सांडगेची रेसिपी पहा. आपलं जेवण वगैरे झालं आहे, आंघोळ झाली, सगळं आवरून पण झालं. काही राहिलं नाही आहे आवरायचं. कामं वगैरे पटापट सगळी आवरली. सकाळी मग सोपं जातं ना, सकाळी सगळं व्यवस्थित आवरल्यावर. कूलरची हवा आतमध्ये जाऊ नये म्हणून. पहा माझी सगळी कामं वगैरे आवरली. काय फक्त 1-2 भांडी आहेत फक्त, बाकी सगळं झालेलं आहे. अशा प्रकारे आजचं माझं रुटीन होतं. विक्स लागले ना चुकून, ते जळजळ करतात डोळे. विक्स लागले चुकून.
ब्रुनो गेला बाहेर. हे सांडगे असं झाकून ठेवावं लागतात. हे सांडगे मी असे झाकले. हवा पण लागली पाहिजे ना त्याला. हे काय हवा पण लागली पाहिजे, कारण का आपल्या मण्याला प्रचंड सांडगे आवडतात. आणि चण्याची डाळ पण आहे त्या घमिल्यामध्ये, तिला पण मी झाकून ठेवते रात्री. कारण का आपला मने आहे ना फार विचित्र करतो तो. त्याला चण्याची डाळ, सांडगे जसा मोका भेटेल तसं पुडून 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 खातो. फार भारी खातो, आवडतं त्याला ते खायला. आज अशा प्रकारे आजचा आपला दिवस गेला. सगळे काम वगैरे आवरली आहेत. आता पण झोप येत नाही आहे लवकर. असं काहीतरी विचार वगैरे येतात मनामध्ये, आपण इकडे. चला तर मित्रांनो, घ्या काळजी तुम्ही. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची मीनाताई रजा घेते तुमची. इथेच थांबते. बाय बाय.